हॅलो ऑल. सो आय होप हॅलो ऑल. सो आय होप सगळे हसत असाल आणि हसायला येत नसेल तरी हसा यार, कारण हसण्याने आयुष्य वाढतं, त्याच्यामुळे हसत राहा. सो आज सगळ्यांचा ना आवडतीचा विषय आहे, तो म्हणजे किती लोकांना आपली शाळा आठवते. आय होप सगळ्यांना आठवत असेल. मला शाळा तर आठवतेच यार, पण शाळेसोबत मॅथ्सचे टीचर पण आठवतात. सो ॲक्च्युली का यु नो ऑल टीनेज क्रश तो असतं आपल्याला शाळेत, नाही का? थोडंसं टीनेज त्यावेळेत आपल्याला कळत नाही ना, तो एक काहीतरी आपण काय म्हणू त्याला, इनोसन्स तो असतो आपल्या. सो आता तो राहत नाही बरं. आजकालचा इनोसन्स जरा वेगळा आहे. आता इनोसन्सचा पॅटर्न वेगळा आहे, त्याच्यामुळे आता इनोसन्स राहत नाही, तो वेगळा होता. सो शाळेतले खूप मजेदार आणि गमतीदार किस्से आहे यार. म्हणजे काय बोलू, आता शाळेबद्दल इतके किस्से आहे की आपण ते पार्टमध्ये सगळे घेऊया. पण माझ्या शाळेतला मला एक किस्सा आठवतो, आणि होप सगळ्यांसोबत हे झालेलं असेल. इट्स अ कॉमन फॉर ऑल की किती लोकांना मधल्या सुट्टीत घरी जायचं असतं. म्हणजे असायचं त्यावेळी शाळेत असताना भरपूर लोकांना असं वाटायचं, म्हणजे कधी जेव्हा आपल्याला घरी जायचं, आता सुट्टी घ्यायची बा असं वाटायचं, आणि बाकी दोन मित्रांना असं वाटायचं की टाईमपास करायचे, तर टाईमपास करायचा आहे काहीतरी. सो त्या केसमध्ये असं व्हायचं, किंवा होमवर्क झालं नाही आहे नेक्स्ट पिरियडचं, तर लगेच ना पोटात दुखायला व्हायचं. म्हणजे 3 मित्र माझ्या किस्सा असा होता की आम्ही 3 एका बेंचवर, आमच्याकडे असे बेंचवर, एका बेंचवर तिघं जणं असे बसायचे. इनफॅक्ट सगळ्या शाळेत तशी अरेंजमेंट असते, एका बेंचवर 3 जण. सो आजूबाजूला बसायचो. सो मी मध्ये बसायचो. आता झालं असं की नेक्स्ट आमचा गणिताचाच पिरियड होता, मॅथ्सचा पिरियड होता. त्याचं होमवर्क ना माझं झालेलं, ना याचं झालेलं, ना बाजूच्याचं झालेलं. सो आमच्या तिघांचंही होमवर्क काही झालेलं नव्हतं, आणि त्या दिवशी चांगली पडणार होती हे आम्हाला माहीत होतं, आमची लागणार होती हेही आम्हाला माहीत होतं. मग आता करायचं काय? मग आता तिघांनी आम्ही प्लॅन बनवला. प्लॅन असा बनवला की यार तू सांग पोट दुखत आहे, आपण तू सांग की पोट दुखतं आहे, आपण एक काम करू, आम्ही दोघं तुझ्यासोबत येतो. तुला जाता नाही येणार, तुला त्रास होतो आहे म्हणून तुला जाता नाही येणार, बरं वाटत नाही आहे, त्याच्यामुळे मग आम्ही तुझ्यासोबत येतो, आणि आपण हा एक समोरचा लेक्चर बंक करू, आणि मग नंतर थोड्या वेळाने येऊ वाटलेस. म्हणजे तू तर घरीच थांब, तू तर वाचलाच, आम्ही येतो थोड्या वेळाने, म्हणजे आपला पिरियड स्किप होऊन जाईल, सांगता येतं पण. सो आता ॲक्च्युली मी काही मूडमध्ये नव्हतो. मी म्हटलं नाही यार, जे होतं ते पाहून घेऊ आपण, असं काय, कारण मी सहसा असं करायचो नाही. पण माझ्या बिहाफमध्ये नेक्स्ट पिरियड आता होणार त्याच्या आधी, हा पिरियड संपायच्या आधी, माझ्या बाजूचा माझा मित्र लगेच उभा झाला, मॅडम याच्या पोटात दुखतं आहे. माझा काही संबंध नव्हता, पण याच्या पोटात दुखतं आहे, आणि असं म्हणून बाजूचा उभा झाला. मॅडम आम्ही याला सोडून येऊ का? आणि मला खालून चिमटे का, तू थोडासा तरी ॲक्टिंग कर यार, का पोट दुखतं आहे म्हणून. मलाही म्हणायला लावलं की हो मॅडम पोट दुखतं आहे, मला थोडंसं चक्करल्यासारखं वाटतं. आणि मग काय, सगळे मिळून आम्ही गेलो. पोरांनी 2-4 मिनटं टाईमपास केला. 2-4 पोरांनी पूर्ण 1 तास एक लेक्चर जायपर्यंत टाईमपास केला. घरी आणून नाश्ता बिस्ता केला, आणि मग शाळेत सुटायच्या 1 पिरियड आधी, आणि तोही शाळा सुटायचा जो शेवटचा पिरियड असतो तो चित्रकलेचा असायचा. तो चित्रकलेच्या पिरियडपर्यंत पोरं पोहोचले शाळेत. चित्रकलेचा पिरियड सुट्टी. सो अशा शाळेचे किस्से होते. आमच्या शाळेत जरा हाफ चड्डी होती ना. हाफ चड्डी म्हणजे हाफ पॅन्ट. आताच्या शाळांमध्ये हाफ पॅन्ट म्हणजे फार लाज वाटते, तिथे हात नाही. सगळ्यांना लगेच फुल पॅन्ट वगैरे, आणि थोडे कपडे पण हे असायचे. सो आम्हाला ते हाफ पॅन्ट होते. आम्ही आमची शाळा पूर्ण हाफ पॅन्टवर काढलेली. सो असे आमच्या शाळेचे वेगवेगळे किस्से होते.